नाशिक शहरात एका नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलत महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेषांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्यानं नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली। संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 7 महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला। या पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं। तसंच सुमारे 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या। तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष केलं जायचं। माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली असं सांगून महिलांवर उपकाराचं ओझं टाकलं जायचं। एका पीडितीने दिलेल्या तक्रारीनुसार सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। केवळ महिलांचं शोषणच नाही तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचं उघड झालंय। कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरणही केलं जात होतं।